नमस्कार साहित्य उत्सव. मी रेश्मा. पहिल्या आणि दुसऱ्या औद्योगिक क्रांतीने माणसाचं जीवन सुखकर झालं, पण तिसऱ्या औद्योगिक क्रांतीने तर मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाले. इंटरनेटचा प्रवेश आपल्या आयुष्यात झाला आणि जग अधिकच जवळ आलं. आपल्याला एकमेकांशी संपर्क साधणं अगदी सहज शक्य व्हायला लागलं. कम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन यांच्यासारखी उपकरणं आपल्या हातात आली. ज्ञानाच्या आणि मनोरंजनाच्या कक्षा रुंदावल्या. ऑनलाईन प्लॅटफॉर्मची हीच अद्भुत रोमांचक दुनिया आपण समजून घेणार आहोत धीरज बोरकर यांच्यासोबत साहित्य उत्सवच्या विशेष प्रसारणातून. सफर आभासी जगाची. साहित्य उत्सव समूहातील सर्व सदस्य तसेच इतर माध्यमांतून माझा आवाज ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. मी धीरज पुन्हा एकदा जुळतोय आपणा सर्वांशी सफर आभासी जगाची या शृंखलेच्या 5व्या भागात. आणि जसं की आपणा सर्वांना माहीतच आहे, जर आपण ऐकत असाल तर मागील भागात आपण सर्च इंजिन सुरुवातीला चर्चा केली होती आणि त्यानंतर आपण वळलो होतो इंटरनेटच्या मालकीकडे. आभासी जगाचा मालक नेमका कोण? निर्माते आपण माहीत करून घेतले आहेत दुसऱ्या तिसऱ्या भागात. चौथ्या भागात मालकी हक्काबद्दल चर्चा केली. कुणीही मालक नाही असं जरी आपल्या लक्षात आलं तरी पण लोक कसे मालकी हक्क गाजवण्याचा प्रयत्न करत आहेत आभासी जगातील सर्व जनतेवर, त्याच्याबद्दल आपण बरीच माहिती घेतली. पण पुन्हा एकदा येऊयात आपण आता. तसं मालकी हक्का अंतर्गतच आहे हे सगळं, पण सर्च इंजिनवर थोडी चर्चा करूया आज की नेमकं कसं काय प्रोग्रेस झाली सर्च इंजिन्समध्ये आणि त्यातून कसा बिझनेस वाढत गेला. आणि मग त्यातून पुन्हा तेच की आभासी जगावर मालकी गाजवण्याचा कसा अधिकार काही लोकांकडे गेला किंवा ते तितके शक्तिशाली बनू शकले, त्याची प्रोसेस आज बघूया आपण. सर्च इंजिन मागेच आपण बघितलं होतं की ब्राउझर हा तुमचा सर्च एक्सपिरियन्स आहे, पण सर्च इंजिन हे तुमचे रिझल्ट्स डिसाईड करते की ते कसे मिळणार तुम्हाला एक्झॅक्टली. तर आता याच्यात गुगलचं सर्च इंजिन तुम्हाला माहीतच आहे सर्वांना. पण गुगलच्या आधी याहूने हा प्रयत्न केला होता की लोकांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा आणि त्यांचा वेब सर्च सुखकर किंवा सोयीचं बनवायचा असा विचार होता त्यांचा. तर 1993-94 जेव्हा स्टॅनफोर्डमध्ये 2 युवक, नेहमीप्रमाणे बऱ्याच ठिकाणी 2 युवकांचा उल्लेख होतो, तर इथेही 2 युवक आहेत. त्यांची नावे अनुक्रमे जेरी यांग आणि डेव्हिड फायलो. हे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा शिकत होते तेव्हा बास्केटबॉल टुर्नामेंट जिंकण्याकरता त्यांनी काही वेबसाईट्सचा आधार घेतला, त्यावरचा डेटा वाचून काढला की नेमके स्ट्रॅटेजीज कशा बनवायच्या वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली. कारण की प्रेरणा काय मिळाली तेही सांगतो आणि काय कारण होतं तेही सांगतो. त्यांनी डेटा याच्यासाठी शोधला की नेमकी स्ट्रॅटेजी कशी बनवायची आणि उद्या खेळून एक समोरच्या टीमला कसं हरवायचं, चॅम्पियनशिप कशी जिंकायची यासाठी. जेव्हा त्यांनी सर्च केला, रात्र जागून ते सगळं करायचं, तेव्हा त्यांना हे माहीत पडलं की आपण जेव्हा कुठली माहिती घ्यायला जातो वेबवर, तर इंटरनेट जसं सर्च रिझल्ट्स द्यायला हवे तसे देत नाही. नेमकं जे हवं आहे ते मिळत नाही त्यांना. म्हणून त्यांनी काय केलं, स्वतः बसून सगळ्या साईट्स एकत्र केल्या, बऱ्याच साईट्स एकत्र केल्या आणि त्याचा एक पोर्टल बनवून इंटरनेटवर एक वेगळी वेबसाईट सुरू केली आणि त्याला लोकांनी संबोधन केलं जेरी अँड डेव्हिड्स गाईड फॉर WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब. जेरी अँड डेव्हिड्स गाईड फॉर वर्ल्ड वाईड वेब अशा नावाने ते चर्चेत आलं 1994. तर या प्रोसेसमध्ये त्यांनी टुर्नामेंट तर जिंकलं, पण स्वतः बसून ती जी मेहनत करून त्यांनी जे पोर्टल सुरू केलं होतं त्याचाही रातोरात प्रचार होऊन लोकांनी हातोहात ते स्वीकारलं. कारण की त्यावर सर्च रिझल्ट्स म्हणजे कीवर्ड्स टाईप करून लोकांना काही माहिती मिळत होती. आणि मग त्याचा प्रचार झाल्यानंतर या दोघांना असं वाटलं, जेरी आणि डेव्हिडला, की हे जेरी अँड डेव्हिड्स गाईड फॉर वर्ल्ड वाईड वेब खूप मोठं नाव होतं. ह्या साईटचा प्रचार प्रसार होण्यासाठी काहीतरी कॅची आणि डायनॅमिक असं जोशपूर्ण नाव हवं आहे. म्हणून त्यांनी याहू या शब्दाचा वापर केला आणि 95 मग ते याहू या नावाने सर्वत्र
सुरू झालं पोर्टल आणि त्याचा प्रचार प्रसार होऊ लागला. त्या काळात मग याहूसारखाच प्रयत्न इतर कंपन्यांनीही केला. एक्साईट नावाची एक कंपनी होती ज्यांनी आजचं जे सर्च इंजिन काम करतं तशा प्रकारचं एक पद्धत केली होती. जसं आता तुम्हाला सांगतो, डिस्क्राईब करायला गेलं तर याहूच्या सर्जी आणि डेव्हिड या दोघांनी काय केलं की स्वतः बसून वेब पेजेस सगळे एकत्र करून, माहिती संकलित करून त्याचं पोर्टल इंटरनेटवर अपलोड करून ते लोकांसाठी उपलब्ध करून दिलं. पण एक्साईट जी कंपनी आहे त्यांनी एक स्टेप पुढे जाऊन एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं जे सगळं कलेक्ट करेल डेटा आणि त्याच्यातून सर्च डिफाईन होईल लोकांचा. अशा प्रकारचा त्यांनी प्रयत्न केला. यशस्वी सुरुवातीच्या काळातली होती ती प्रोग्रेस, अर्थातच डेव्हलप्ड नव्हतं ते, पण हा प्रयत्न आजच्या सर्च इंजिनचा भाग आहे. आज असंच होतं सगळं. पण तेव्हाचा जो प्रयोग होता की सॉफ्टवेअरद्वारा सगळा डेटा कलेक्ट केला जाईल आणि मग ते पोर्टलवर अपलोड करून लोकांसाठी सर्च सुखकर करण्यासाठी उपलब्ध होईल, तर ते एक्साईटनेही केलं. आणि एक्साईटसोबत त्या काळात अतिशय चर्चेत असणारी एक अजून कंपनी होती अल्टा विस्टा. तिचा शेअर मार्केटही सर्चमध्ये चांगला होता, तर त्यांनीही सर्च इंजिन डेव्हलप केलं होतं. पण याहू, अल्टा विस्टा आणि जे नाव घेतलं मी आत्ता एक्साईट, या कंपन्यांनी सर्च इंजिन सुरू करून लोकांसाठी सर्च जरी सुखकर केलं असलं तरी त्या कंपन्यांचा बिझनेस कसा वाढेल, व्यापार कसा वाढेल, इन्कम कसं होईल विशेष करून त्याच्यावर लक्ष केंद्रित झालेलं नव्हतं किंवा त्यांना मार्ग सापडायचा होता. कारण की सुरुवातीच्या काळातलं होतं सगळं. लोकांना सर्च तर उपलब्ध करून दिला, पण माध्यम बरेच माहिती इंटरनेटवर अवेलेबल असलेली लोकांच्या कीवर्ड्सनी लोकांपर्यंत पोहोचू लागली. पण त्याच्यातून बिझनेस कसा करायचा, तर मग तिथे आली ॲड इंडस्ट्री. त्याच्यात घुसवण्यात आल्या जाहिराती. आणि जाहिरातींसाठी याहूने खरं तर सुरुवातीला म्हणजे भीतीदायकच वातावरण होतं त्यांच्या मनात. कारण की त्यांना वाटलं की आपली साईट इतकी छान आहे, इथे सर्च करायसाठी लोक व्हिजिट करतात, पण त्याच्यात जर आपण जाहिराती घुसवल्या तर लोक येतील का. परंतु जेव्हा 95च्या शेवटी तेव्हा जेव्हा त्यांनी पहिली जाहिरात टाकली, त्या जाहिरातीनंतर उलटा रिस्पॉन्स लोकांचा वाढत गेला याहूला आणि त्यातून ते जाहिरातींचं मॉडेल सर्च इंजिनवर बिझनेस मॉडेल म्हणून स्वीकारलं गेलं. कारण की जाहिरातींमध्ये बऱ्याच जाहिराती यायच्या आणि त्यातून जो पैसा या सर्च इंजिन्सना काम करायला लागायचा तो मिळत गेला. आता याच काळात मग ज्या एक्साईट आणि अल्टा विस्टा कंपन्या होत्या त्यांनीही हेच मॉडेल स्वीकारलं. पण मग याच्यात काय झालं, 1995, 96, 97, 98पर्यंत जेव्हा हे लोक काम करत होते, यांनी सर्च व्यतिरिक्त जाहिरातींवरच जास्त काम सुरू केलं. कारण की त्यातून पैसा उकळला जाऊ लागला, कंपन्या बराच पैसा कमवू लागल्या होत्या. त्यामुळे त्यांचं दुर्लक्ष झालं सर्चकडे. मग नॉर्मली तुमच्या माझ्यासारखे लोक जे सर्च करत असतील सर्च इंजिनच्या द्वारे एखाद्या ब्राउझर थ्रू, नेटस्केप होतं त्या काळात, मोझॅक होतं, तुम्हाला माहितीच आहे, इंटरनेट एक्सप्लोररही 1995मध्ये सुरू झालं होतं. तर त्यांना ते सर्च रिझल्ट्समध्ये काय व्हायचं 1997-98मध्ये. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादा कुठलंही नाव टाकलं, आता तुम्ही त्या काळात असा विचार करा की तुम्ही जोसेफ स्टॅलिनचं नाव टाकलं किंवा व्लादिमीर लेनिनचं नाव टाकलं किंवा तुम्ही कोणाचंही नाव, फॉर एक्झाम्पल तुम्ही अल्बर्ट आईन्स्टाईन किंवा स्टीव्हन हॉकिन्सचं नाव टाकलं, पण व्हायचं काय त्या काळात सर्च करताना. फॉर एक्झाम्पल आपण स्टालिनचं नाव टाकलं, सर्च करायला गेलं, तिथे आपल्याला अपेक्षित असते की त्याची पूर्ण बायोडेटा मिळेल, विकिपीडिया जसं सध्या ओपन होतं. पण तेव्हा काय व्हायचं, स्टालिनबद्दलची जितकीही माहिती आहे ते सगळं विदाऊट सिक्वेन्स आपल्याला दिसायचं. म्हणजे कधीकधी सरळ पहिलं पेज असं ओपन व्हायचं की ज्याच्यात रशियाने कशी भूमिका हिटलरच्या विरोधात घेतली 1942मध्ये ते ओपन व्हायचं. कधीकधी हे ओपन व्हायचं की व्लादिमीर लेनिननंतर कसा काय स्टालिन राज्यकर्ता बनला. म्हणजे सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स किंवा सिक्वेन्स ऑफ सर्च जो म्हणतो सध्या आपल्याला मिळतो की एक्झॅक्टली जे आपण टाईप करतो नेमकं तेच आपल्याला मिळतं. तुम्ही जर स्टालिन बायोग्राफी टाकलं तर त्या काळात बायोग्राफी संबंधित जे अवेलेबल होतं ते सगळंच मिळायचं. त्याच्यात आपण शोधून डोकेदुखी होती ती की दिवसभर सर्च करून कीवर्ड्स टाईप करून नेमका डेटा शोधायला लागायचा आणि कधीकधी तरीही तो मिळायचा नाही. हा सर्वच सर्च इंजिन्सचा प्रॉब्लेम होता. तुम्ही कुठलंही ब्राउझर वापरा त्याच्यासाठी आणि तुम्ही कुठल्याही ब्राउझरवर कुठलंही सर्च इंजिन वापरा, त्याचं कारणच ते की जाहिरातींवर लक्ष केंद्रित झालं होतं आणि सर्चची जी क्वालिटी आहे ती दुर्लक्षित झाली होती. कारण की ॲडव्हर्टाईजमधून पैसा येत होता अर्थातच. पण इथेच पार्श्वभूमी तयार झाली. आज इंटरनेटवर
जवळजवळ मालकी हक्क गाजवू पाहणाऱ्या एका कंपनीच्या निर्मितीसाठी, आणि ती कंपनी म्हणजे गुगल. आपणा सर्वांना माहीत आहे की गुगल 4 सप्टेंबर 1998 सुरू झालं वगैरे 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 बरंच माहीत आहे. पण तुम्हाला त्याची प्रक्रिया माहीत असायला पाहिजे, म्हणून त्याच्या संबंधित थोडंसं बोलतो आहे आपण. की हा कधीही कुठलाही व्यक्ती, कुठलीही कंपनी, कुठलंही प्रॉडक्ट जन्म घेताना हा विचार कधीच करत नाही की एक दिवस आपण जगाचे मालक बनूया. आकांक्षा, इच्छा किंवा अपेक्षा नक्कीच असतात प्रत्येकाच्या सुरुवातीच्या काळात की हे प्रॉडक्ट आपलं इतकं मोठं होणार. त्याच्याबद्दलच्या काही कल्पनाही असतात, पण ज्या प्रकारे त्याचा विकास होऊन नंतर त्याचं खरं स्वरूप आपल्या लक्षात येतं आणि ते नेमकं काय करू शकतं, तसा विचार आपण जन्माच्या वेळी करू शकतच नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाला लहानपणीच डॉक्टर बनायचं ठरवलं असलं तरी पण हे नाही ठरवू शकत की तो ऑर्थोपॅडिक सर्जन बनणार की नेमका न्यूरोसर्जन बनणार. एक्झॅक्टली आपण ठरवू शकत नाही. नक्की बनेल तो, पण एक्झॅक्टली काय करणार हे सांगू शकत नाही. तसंच या बिझनेस मॉडेल्सचंही असतं. गुगलच्या बाबतीतही तेच झालं. त्याची प्रक्रिया पुन्हा एकदा स्टॅनफोर्ड मित्रांनो खरंच माहेरघरच म्हणायला लागेल या सगळ्या वैज्ञानिकांचं, ज्यांनी आज धुमाकूळच घातलेला आहे एक प्रकारे. बरेचदा शब्द वापरून झाला हा, पण खरोखरच आहे ते. आभासी जगातावर ज्यांचं राज्य आहे त्यातले स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्येच लोक आहेत सगळे. याहूचे असोत किंवा सुरुवातीचे जे कम्युनिकेशनबद्दल आपण बोललो होतो 1969 त्याच्यातही स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी होतीच. तर गुगलसाठीही 2 लोक कारणीभूत आहेत. तुम्हाला बऱ्यापैकी नाव माहीतच आहेत त्यांची, आणि ते म्हणजे लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन. तर हे लॅरी पेज खरं तर कम्प्युटर टेक्नॉलॉजीशी रिलेटेड त्यांचे आईवडील दोघंही कम्प्युटर सायन्सचे जाणते होते आणि जॉबही त्याच फील्डमध्ये करायचे. आणि सर्जी ब्रेनचे जे आईवडील होते त्यातली त्यांची आई नासामध्ये रिसर्चर होती आणि वडील जे आहेत ते मॅथमॅटिशियन होते. तर तुम्ही विचार करू शकता. आणि सर्जी ब्रेन जे आहे ते रशियाहून अमेरिकेत स्थलांतरित झालेले होते आणि बाकी जे हे आहेत आपले ते मिशिगनमधलेच होते. लॅरी पेज अमेरिकेतलेच होते. तर हरकत नाही. पण या लोकांनी स्टॅनफोर्डमध्ये वयाच्या 20व्या आणि 19व्या वर्षी PhDसाठी ॲडमिशन घेतली 1996-97. मग त्यांनी ते सगळं अभ्यास केला रिसर्चचा, एक्झॅक्टली इंटरनेटच्या सर्चचा अभ्यास केला. त्यांनी जेव्हा स्वतःच्या रिसर्चवर काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना इंटरनेटचा आधार घ्यावा लागला. पण त्याच्यात त्यांना असा अनुभव आला की इंटरनेटचं सर्च जे आहे ते योग्य नाही आहे. आपण एक शब्द टाईप करतो, तिथे दुसरीच माहिती मिळते. आणि त्या माहिती मिळण्यात अतिशय दुःखद गोष्ट अशी होती की त्यातले बरेच सर्च रिझल्ट्स हे कुठलं तरी प्रॉडक्ट विकण्याच्या प्रयत्नात असायचे. म्हणजे असं प्रॉडक्ट की जे आपल्याला आवश्यक नसतंच कधी, पण ते रिझल्ट्स आपल्याला दिसायचे. त्याच्यामुळे ब्रेन आणि पेज यांच्या मनात नेहमीच हा विचार यायचा की सर्च हे अजून मॉडिफाईड व्हायला पाहिजे आणि लोकांना जे नेमके रिझल्ट्स अपेक्षित आहेत तेच दिसायला हवेत. पण तसं ते शक्य नसल्यामुळे मग लॅरी पेज यांनी एक प्रोग्राम लॉन्च केला, बनवला प्रोग्राम आहे खरं तर, पेज रँक म्हणून. आणि त्यात काय व्हायचं की जी वेब सर्च व्हायची इंटरनेटवर त्याच्यात कुठल्या पेजला, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जर नाव टाकलं पीट सॅम्प्रस आणि पीट सॅम्प्रसबद्दल माहिती देणारे जे शेकडो किंवा हजारो पेजेस अवेलेबल आहेत, वेबसाईट्स अवेलेबल आहेत, त्यातून नेमक्या कुठल्या पेजेसना सर्वात जास्त लोकांनी बघितलेलं आहे. म्हणजे 1.5 करोड लोकांनी जर एखादं पर्टिक्युलर पेज बघितलं असेल तर त्या पेजला रँक द्यायची हायेस्ट. म्हणजे तो पेज रँक नावाचा प्रोग्रामच होता आणि त्यातून त्यांनी बॅकरब नावाचं पोर्टल स्थापन केलं होतं ज्याच्यावरती पेज रँक दिसायचं. हे बॅकरब जे आहे ना तेच नंतर गुगल बनलं खरं तर, ते बोलूया त्याच्यावरही आपण. पण सांगायचं तात्पर्य हे होतं की हा एक्साईटने जो प्रयोग केला होता की सॉफ्टवेअर बनवून वेबसाईट्स कलेक्शन करून त्याचे रिझल्ट दाखवणे, त्याच्यात एक अजून नवीन गोष्ट अशी होती की जे लोकांचे सर्वात जास्त शोधलेले रिझल्ट्स आहेत ते वरती दाखवायचे, म्हणजे ते जास्त रिलेव्हंट होऊ शकतात. अर्थच त्याचा तो आहे की जर पीट सॅम्प्रसची एखादी माहिती देणारी वेबसाईट जर 20 लोकांनी व्हिजिट केली असेल आणि दुसरं वेब पेज जर लोकांनी कमीत कमी 2 ते 2.5 लाख लोकांनी किंवा 3 करोड लोकांनी व्हिजिट केलं असेल तर ऑब्व्हियसली 3 करोड लोकांनी जे व्हिजिट केलं आहे त्याच्यावरची माहिती जास्त रिलेव्हंट आहे पीट सॅम्प्रसबद्दलची, जी सर्वांना गरजेची वाटते म्हणून ते सर्च करतात. तर अशा पद्धतीने पेज रँकच्या प्रोग्राममुळे
गुगलच्या सर्च इंजिनवर जे लोक सर्च करायला लागले त्यांची सर्च अधिक मॉडिफाईड झाली, रिलेव्हंट सर्च खरं तर त्याला म्हणू आपण. नाही तर त्याआधी जसं आधीच बोललो मी की गुगलने हा पेज रँकचा प्रोग्राम अंमलात आणून त्यांचं पोर्टल सुरू करेपर्यंत, सर्च इंजिन लॉन्च करेपर्यंत लोकांना दिवसभरही कीवर्ड्स टाईप करून त्यांचं अपेक्षित सर्च रिझल्ट मिळायचा नाही. खूप डोकेदुखीचं काम होतं, मी आधीच बोललेलो आहे ते, पण पुन्हा पुन्हा हे सांगतो कारण की गुगलचं महत्त्व याच्यात आता पटतंच आपल्याला, पण तो सुरुवातीचा काळ होता म्हणून ते जाणून घ्यायला पाहिजे आपण. पण याच्यात एक अजून खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो, जी अविश्वसनीय आहे की कुठलीही गोष्ट मोठी होण्याकरता पैसा लागतो. अर्थातच मन तर नाही आहे की ते मोठं करायचं आपल्याला, ही कंपनी आहे आणि त्यातून लोकांना जोडायचं आहे म्हटल्यावर ॲडव्हर्टाईजमेंट तर भाग होताच त्याचा, पण ॲडव्हर्टाईजमेंटच्या आधी ते सर्च इंजिन लॉन्च करणं होतं आणि त्याच्यासाठी पैसा लागणार होता $10 म्हणजे $1 मिलियन. तर ती रक्कम यांच्याकडे नव्हती, लॅरी पेज आणि सर्जी ब्रेनकडे इतकी रक्कम नव्हती. जितकी रिसर्चसाठी फंडिंग झाली होती स्टॅनफोर्डमध्ये तितक्यावर त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरही त्यांचं सर्च इंजिन लॉन्च केलं होतं आणि ते तिथे हिटही झालं होतं. परंतु ट्रॅफिक जास्त झाल्यामुळे स्टॅनफोर्डच्या गाईडलाईन्सनुसार आणि त्यांच्या तिथल्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना ते तिथून काढून घ्यावं लागलं. पण तो त्यांचा प्रयोग यशस्वी झाला होता. पण मग जेव्हा फंडिंगचा विषय आला आणि जेव्हा ऑफिशियली ते इंटरनेटवर लॉन्च करायचा विषय आला तेव्हा यांच्या पैशाचा प्रॉब्लेम्स वगैरे जे आले होते त्याच्यात त्यांनी असा विचार केला की हे शक्य नाही आपल्यासाठी आणि आपण हे सगळं रिसर्चचं काम सोडून आपलं PhDचं काम आधी करायला पाहिजे. बरेच आजकालचे विद्यार्थी जसा विचार करतात की कंपन्या भारतात खास करून विचार करतात की आपलं करिअर महत्त्वाचं आहे, आपलं रिसर्च होणं महत्त्वाचं आहे, आपली डिग्री होणं महत्त्वाचं आहे. तसाच विचार त्यांनीही केला. म्हणून त्यांनी त्यांची टेक्नॉलॉजी जी होती सर्च इंजिनची, पेज रँक प्रोग्राम त्यांचा जो बॅकअप पोर्टल, ते विकायचा प्रयत्न केला त्यांनी. आणि एक्साईट जसं बोललो आधीच मी की त्यांचं रिसर्चवर काम चालू होतंच, त्यांचं सर्च इंजिन होतं आणि ते जबरदस्त काम करत होतं, याहूपेक्षा कमीच होतं काम करत. पण त्यांच्याकडे गुगलने जेव्हा प्रस्ताव ठेवला की हे आम्हाला विकायचं आहे तेव्हा त्यांनी ते बघितलं आणि हेच सुचवलं की अरे हे तर आम्ही ऑलरेडी करतो आहोत. सर्चसाठी आमच्याकडे लोक ऑलरेडी येत आहेत आणि त्यांचे एक्सपिरियन्सेस चांगले आहेत, याच्यात काही नवीन नाही. तुम्ही सर्च जे करता तेच आम्हीही करतो आहे म्हणून आम्ही काही हे घेणार नाही. पण तिथून मग त्यांनी याहूकडेही धाव घेतली, पण याहूवाल्यांनी तोच रिस्पॉन्स दिला की हे काम आम्ही ऑलरेडी करतो आहोत. कारण की त्यांनी गुगलचे जे नवीन मानक होते सर्चचे ते अनुभवले नाही किंवा त्याच्यावर लक्ष नाही केंद्रित केलं, कारण की ते स्थापित होते सगळे. याहू किंवा एक्साईट किंवा अजून कोणी असेल, अल्टाविस्टा सारखे कंपन्या, त्यांचे सर्च इंजिन्स स्थापित असल्यामुळे त्यांनी गुगलला तितकं प्राधान्य दिलं नाही. ती कंपनी विकली जात असताना, ते रिसर्च टेक्नॉलॉजी सगळी विकली जात असताना त्यांनी घेतलं नाही. पण त्यातल्यानंतर बऱ्याच अधिकाऱ्यांनी याहूच्याही आणि एक्साईटच्याही असे वक्तव्य दिलेले आहेत की त्या काळात आम्ही गुगलचं तंत्रज्ञान खरेदी न करून आयुष्यातली सर्वात मोठी चूक केलेली आहे. कारण की आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आज केवळ सर्च इंजिन म्हणून गुगलने कितीतरी पैसा कमावलेला आहे. आता $800 बिलियन कंपनी आहे गुगल, पण हरकत नाही. मात्र जेव्हा गुगल लॉन्च झालं त्यावेळेची परिस्थिती ही नव्हती. कारण की जसं आपण आधीच बोललो होतो की टेक्नॉलॉजी विकून ते आपल्या रिसर्चवर लक्ष केंद्रित करणार होते, सर्जी ब्रेन आणि हे आपले पेज. तर जेव्हा लॉन्च करायची वेळ आली तेव्हा त्यांना साधारण $10 लाख गरज होती. जे कोण देणार हा प्रश्न असल्यामुळे मग आता इतके पैसे कोणी देऊ शकत नव्हतं. इन्व्हेस्टमेंट नवीन याच्यात विकत घ्यायलाच कोणी टेक्नॉलॉजी तयार नाही, तर याच्यात इन्व्हेस्टमेंट तरी कोण करणार. म्हणून मग ते पुन्हा एकदा स्टॅनफोर्डमधील आपल्या एका प्रोफेसरकडे, ज्यांचं नाव मला वाटतं डेव्हिड चेरिटनकडे गेले. डेव्हिड चेरिटन हे स्वतःही एक बिझनेसमॅन होते, पण त्यांची जी कंपनी होती ज्याच्यात त्यांचा व्यापार होता ती कंपनी सिस्कोने विकत घेतली होती. आणि सिस्कोचे प्रमुख अँडी बॅक्ट्रोशाईन यांच्याशी त्या प्रोफेसर डेव्हिड चेरिटननी पेज आणि हे सर्जी ब्रेन या दोघांची भेट घडवून आणली आणि त्यांना या दोघांनी आपलं सर्च इंजिन दाखवलं की हे असं प्रोजेक्ट आहे, आपल्याला लॉन्च करायचं आहे. तर त्यासाठी खूप प्रभावित झाले अँडी बॅक्ट्रोशाईन. त्यांना वाटलं की हे युनिक आहे खरं तर, लोकांना
जे अपेक्षित आहे तसे सर्च रिझल्ट्स दाखवणारा हा प्रोजेक्ट खूप फायदेशीर ठरेल भविष्यात या मताचे ते असल्यामुळे त्यांनी ते प्रोजेक्ट बघता क्षणी त्वरितच $1,00,000 चेक पेज आणि ब्रेन यांच्याकडे दिला. आणि विशेष म्हणजे इतके मोठे पैसे साठवून ठेवण्याकरता अकाउंट त्यांच्याकडे नव्हतं त्यावेळी. हाही गमतीचा भाग आहे, कारण की त्यांनी तसा विचारच केला नव्हता पेज आणि ब्रेन यांनी की असं काही आपल्याला मिळू शकतं भांडवल. पण जेव्हा सिस्कोने इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यानंतर इतर लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली तर $10,00,000 त्यांनी जमा केले. आणि फायनली जेव्हा गुगल लॉन्च झालं तेव्हा त्याचं नाव गुगल नव्हतं. मी जसं आधी बोललो की पेज रँक नावाचा प्रोग्राम त्यांनी बनवला, सॉफ्टवेअर प्रोग्राम, आणि बॅकरब नावाचं पोर्टल त्यांनी तयार केलं होतं सुरुवातीच्या काळात. पण त्याच्यासाठी मग जेव्हा ऑनलाईन इंटरनेटवर प्रोफेशनली जेव्हा ते लॉन्च करायचं होतं तेव्हा त्यांना एक नाव हवं होतं, डोमेन नेम तुम्हाला माहीत असेल. तर त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी युनिक शोधावं म्हणून प्रयत्न केला, बऱ्याच चर्चा केला, पण त्यांना सुचत नव्हतं. म्हणून मग त्यांना कोणीतरी सुचवलं की गुगल प्लेक्स ठेवा, गुगल प्लेक्स. त्याचा नंबर होतो की एक युनिक म्हणजे खूप मोठा नंबर, 10⁻100 म्हणजे 10वर 100 शून्य. तुम्ही विचार करू शकता हा किती मोठा नंबर आहे. तर ती डेफिनेशन होती गुगल प्लेक्सची, गुगल प्लेक्स. पण मग त्यांनी म्हटलं की असा विचार केला की गुगल प्लेक्सही थोडं मोठं आहे, म्हणून त्यांनी मग गुगल सर्च केलं. तर त्याचाही अर्थ सेम आहे, म्हणजे इज इक्वल टू 10⁻100 सेम अर्थ. म्हणून मग त्यांनी गुगल नाव ठेवायचा निश्चय केला, निर्धार केला. आणि जेव्हा डोमेन नेम त्यांनी जेव्हा रजिस्टर केलं तेव्हा काय झालं, चुकून ते गुगल ठेवण्यात आलं नाव. चुकून डोमेन नेम गुगल ॲक्सेप्ट केलं गेलं, रजिस्टर केलं गेलं. तसं वास्तविक पाहता गुगल हेही डोमेन नेम तेव्हा अस्तित्वात होतं, अवेलेबल होतं, कोणी घेतलेलं नव्हतं, पण चुकून ते गुगल ॲक्सेप्टेड झालं. आणि मित्रांनो बघा काय कमालीची गोष्ट आहे, जे गुगल आज आपल्याला प्रत्येक सर्च करेक्टली डिफाईन करून फाइंड करते आपल्यासाठी, करेक्टली डिफाईन करून फाइंड करून देते आपल्याला कुठलीही गोष्ट. त्याचं स्वतःचं डोमेन नेम चुकून गुगलच्या जागी गुगल म्हणून रजिस्टर आहे. म्हणजे तुम्ही विचार करता की ते म्हणतात ना, दुनिया गोल है और बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है. तर ती तशातला एक हा प्रकार आहे की किती म्हणजे व्यंग्यच म्हणायला लागेल आपल्याला हे, की विडंबन हरकत नाही, हास्य विडंबन म्हणूया त्याला. पण तसं झालेलं आहे की गुगल अपेक्षित होतं, पण चुकीने कसंही का होईना गुगल झालेलं आहे ते. आणि आज गुगल ही एक फ्रेज आहे, हे एक वाक्य आहे स्वतःमध्ये, हे एक विश्व आहे स्वतःमध्ये, आणि हे एक क्रियापद आहे. जस्ट गुगल इट. कुठलीही गोष्ट असेल जस्ट गुगल इट. आताही मी सर्च असिस्टंटला विचारलं माझ्या सिरीला व्हॉट इज मीन बाय गुगल, तर त्याने सरळ सांगितलं टू सर्च समथिंग ऑन इंटरनेट विथ द हेल्प ऑफ गुगल. म्हणजे कमालीची गोष्ट आहे. तुम्ही विचार करा, जो शब्दच नव्हता त्याला आज इतका मोठा अर्थ प्राप्त झालेला आहे की आज आपण आभासी जगाचा मालक म्हणून देखील त्या गुगलचा आणि त्याच्या मालकांचा विचार करतो आहे. सर्जी ब्रेन, लॅरी पेज नावं लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाची नावं आहेत ज्यांनी आपलं विश्व बदलून टाकलेलं आहे. कारण की गुगल सर्च इंजिन नुसतं गुगलपर्यंत नंतर मर्यादित राहिलेलं नाही आहे. 29 ऑगस्ट 2004 त्यांनी शेअर मार्केटमध्ये आपली कंपनी रजिस्टर केली आणि बऱ्याच लोकांनी त्यांचे शेअर्स विकत घेतले. ज्या लोकांनी $100 शेअर्स विकत घेतले असतील 2004 त्यांचे शेअर्स 2007 $700 झाले होते. आणि आता तर त्याचं काही बोलायचं कामच नाही आहे. पण मित्रांनो, सांगायचं तात्पर्य माझं हेच आहे, पुन्हा एकदा आपला हा भाग खूप मोठा होतो आहे, पण कन्क्लुजनकडे वळूया आपण, की आपण याहू बघितलं, सर्च इंजिनचं काम करणारं एक्साईट बघितलं, अल्टा विस्टा बऱ्याच लोकांनी केलं, पण गुगलने कसं डिफाईन करून ते सगळं केलं. आणि मग गुगलला पुढची स्टेप संपवू नये, आपण थोडंसं बोलतो अजून याच्यातच संपवून टाकू गुगलचा विषय आपण थोडासा. जेव्हा गुगलने $10,00,000 एकत्र करून सर्च इंजिन लॉन्च केलं, त्यांच्यापुढेही सेम प्रश्न होता याहूसारखाच, की या कंपनीला बिझनेस कसा मिळणार, प्रॉफिट कसं मिळणार, पैसा इन्कम कुठून येणार. मग ॲडव्हर्टाईजमेंट ऑब्व्हियसली याहूसारखाच मॉडेल यांच्यासमोरही होतं. पण तोच विचार यांनीही केला, लॅरी पेज आणि आपले सर्जी ब्रेन, की ॲडव्हर्टाईजमेंट कशाला दाखवायच्या, कारण की इतका चांगला आपला इंटरफेस आहे, इतके चांगले बरेच लोक आपल्याला व्हिजिट करतात, पण ॲडव्हर्टाईजमेंटमुळे
होऊ शकतं की कमी होईल येणं लोकांचं. पण लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन खरंच कमालीचे लोक आहेत. त्यांनी जसा विचार सर्च इंजिनसाठी केला होता ना, की कीवर्ड्स ज्यातून आपण सर्च करतो ते कीवर्ड्स रेलेवंट पेजेसलाच वर दाखवतील अशा प्रकारचं जे त्यांचं मॉडेल होतं पेज रँकचं, की एका लिंकला माहीत पडायचं की कितीदा लिंक केलेला आहे, लोक ते पेज लिंक व्हायचं, कितीदा बघितलं आहे, अशा प्रकारची माहिती मिळायची. त्याच मॉडेलवर त्यांनी पुन्हा एक नवीन तंत्र शोधून काढलं. ते ऑलरेडी होतं पण गुगलनी त्याचा स्वीकार केला. खरं तर कॉपीराईटचं उल्लंघनच केलं होतं त्यांनी त्या काळात. इथे होते पुन्हा एका नवीन खूपच जिनियस व्यक्तीची एंट्री. त्यांचं नाव आहे बिल ग्रोस. अमेरिकेत होते ते बिल ग्रोस आणि त्यांची एक कंपनी होती छोटीशी आयडिया लॅब म्हणून. ते नवीन नवीन आयडियांवर काम करायचे. हेच विशेष आहे की तिथे आयडियासाठीही प्लॅटफॉर्म्स आहेत. लोक नवीन नवीन आयडियाजवर काम करतात. तर खैर ती कंपनी होती. 1998 99 त्यांनी एक आयडिया लॉन्च केला जो ऑनलाईन ॲड इंडस्ट्रीसाठी एक फायदेशीर ठरणारा उपक्रम होणार होता आणि तसं झालंही. त्यांनी इंटरनेटवर सर्च होणारे कीवर्ड्सच्या माध्यमातून ॲड्स कशा दाखवता येतील रेलेवंट याचा विचार केला आणि तसं एक पोर्टल लॉन्च केलं इंटरनेटवर. आणि त्याचाच आधार घेऊन लॅरी पेज आणि आपले सर्जी ब्रेन यांनी त्यांचं पूर्ण कॉपीज केलं आपल्या सर्च इंजिनवर. यांनी गुगलमध्ये फॉर एक्झाम्पल मी सोनू निगम सर्च करतो आहे आणि मला सोनू निगमबद्दलची सगळी माहिती मिळते आहे. जे रिलेव्हंट पेजेस आहेत सर्वात जास्त व्हिजिट केलेले, मला त्यांची बायोग्राफी मिळते, जर लिहिलेली असेल तर त्यांचा बायोडेटा मिळतो, त्यांचे गाणी कुठली कुठली आहेत ते सर्व मिळतात. पण ॲड्स फॉर एक्झाम्पल आता मी सोनू निगम टाकलं तर मला अल्बम कुठे मिळणार सोनू निगमचा, टी सिरीजची ॲड दिसेल, असे रिलेव्हंट्स यायला लागले. तर तो सगळा प्रकार यांनी आपल्या इंजिनवर कॉपी केला सर्च इंजिनवर. पण त्या संबंधित मग बिल ग्रोस यांनी त्यांच्यावर केसही केली. कोर्टात सगळं गेलं प्रकरण. पण हुशार लोक हुशारच असतात. लॅरी पेजनी तो सगळा निपटारा केला कोर्टाबाहेरच आणि गुगलचे काही शेअर्स, मला वाटतं बिल ग्रोसला फायदा भेटला त्याचा बऱ्यापैकी. पण हे सगळं चालतं त्या क्षेत्रांमध्ये. तुम्ही विचार करा, हे कमालीची क्रांतीच म्हणायला लागेल की कसं कसं जग बदलत जातं आहे नाही का. याहूनही ॲडव्हर्टाईज इंडस्ट्रीचा वापर केला पण त्यांची आयडिया पॉवरफुल नव्हती. पण गुगलची जी आयडिया आहे ती पॉवरफुल ठरली. कारण की रिलेव्हन्स खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही जेव्हा सर्च करता, त्यांनी नॉर्मल लोकांचा विचार केला की लोकांना रिलेव्हन्स मिळायला पाहिजे ना, त्यांना जे हवं आहे ते मिळायला पाहिजे. नुसतंच फिरत राहायचं दिवसभर वेबवर, त्याच्यात काही मजा नव्हती. आणि खरं तर 1999 98 किंवा 2000पर्यंतचा जो काळ आहे तो टेक्स्टचाच होता. जास्त व्हिडिओज ऑडिओज नाही मिळायचे त्या काळात. तर टेक्स्ट किती वाचणार माणूस वाचून वाचून. पेजेस खूप होते वेब पेजेस, पण वाचून वाचून टेक्स्ट किती वाचणार आणि त्याच्यातून रेलेव्हन्स शोधणं म्हणजे अवघड होतं. तर या बाबतीत गुगलने खरंच कमालीची कामगिरी केलेली आहे. ॲडव्हर्टाईजमेंट जेव्हा गुगलवर लॉन्च झालं त्याच्या आधी एक पार्श्वभूमी अशी आहे ॲडव्हर्टाईजमेंट लॉन्च करण्यासाठी गुगलला म्हणजे जवळजवळ फोर्सफुलीच त्यांना ते करावं लागलं. पण त्यांनी ते रिसर्च करून केलं, ही एक फायद्याची गोष्ट. पण पार्श्वभूमी अशी आहे की $10 लाख खर्च करून त्यांनी लॉन्च केलं सगळं. पण इन्व्हेस्टमेंट पुन्हा करणं आवश्यक होतंच. म्हणून अमेरिकेतले एक व्हेंचर कॅपिटलिस्ट होते जॉन डोअर. व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणजे काय ते सांगून देतो तुम्हाला. ते नवनवीन आयडियाजमध्ये पैसे लावतात. त्याचा फायदा होणार की नाही, रिस्की आयडियाज करतात आपण त्याला असं म्हणू, की अशी आयडिया जी रिस्की आहे त्याचं भविष्य आपल्याला माहीत नाही पण त्याच्यात लोक पैसे गुंतवणारे असतात, त्यांना म्हणतात व्हेंचर कॅपिटलिस्ट. तर त्यातले एक होते जॉन डोअर आणि त्यांनी गुगलमध्ये $2.5 करोड इन्व्हेस्ट केले. अनबिलिव्हेबली. तुम्ही विचार करा किती विश्वास असेल त्यांचा या कन्सेप्टवर. तर लॅरी पेज वगैरे हे लोक मोठे आहेतच पण पैसा खूप गरजेचा असतो, तो इन्व्हेस्ट केला जॉन डोअरनी. पण बिझनेस मॉडेल ॲड्स रहित असल्यामुळे त्यांचा इन्कमचा जो सोर्स होता तो काही खुला झालेला नव्हता गुगलचा, म्हणून त्यांना पैसे मिळत नव्हते. आणि $2.5 करोड जे बँकेत जमा होते ते दरवर्षी $5 ते $10 लाख गतीने संपत चालले होते. म्हणून त्यांना ॲड इंडस्ट्रीचा विचार करावा लागला. आणि ॲड इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मग आता मी बिल ग्रोसबद्दल माहिती दिली की त्यांनी ओव्हरचर नावाची साईट बनवली जिथे कीवर्ड्सच्या आधारे ॲड दिसायच्या, त्याचं कॉपी केलं आणि त्या कॉपीराईटचं उल्लंघन झाल्यामुळे कोर्टात जाऊन मग केस झाली त्यांच्यावर. पण
त्यांनी बाहेरच निपटारा करून बिल ग्रोजला शेअर दिला पैशांचा आणि प्रकरण निपटवलं. पण सांगायचं तात्पर्य हेच आहे की पैसा या प्रक्रियेत खूप महत्त्वाचा होता, जो जॉन डोअर यांनी इन्व्हेस्ट केला. आणि त्यामुळेच ह्या ॲड इंडस्ट्रीमध्ये गुगलने एक महत्त्वाचं पाऊल उचलून क्रांतिकारी बदल रिसर्चद्वारे आपल्या सर्चमध्ये घडवून आणला. नुसतेच आपले कीवर्ड्स टाईप करून आपण आपल्याला आवश्यक असलेली माहितीच मिळवत नाही, तर ॲडव्हर्टाईज थ्रू आपण काही काही प्रॉडक्ट्सलाही बळी पडतो म्हणा, किंवा आपल्या आवडीचे प्रॉडक्ट्स आपल्याला दिसतात, आपण खरेदीही करू शकतो. दोन्ही गोष्टी आहेत त्यात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही बघू शकतो आपण. पण ते घडतं आहे आता, की कारण की आपण जेव्हा एक कीवर्ड टाईप करतो, बिल ग्रोव्हचा तर्क हाच होता आयडिया बनवताना, की नुसते कीवर्ड्स टाईप करताना माणूस फक्त आपल्या सर्चचाच विचार करत नसावा, तर एखादं प्रॉडक्ट त्याच्या डोक्यात नक्कीच येत असावं. जसं सोनू निगमबद्दल मी बोललो की टी सिरीजची एखादी CD सोनू निगमची आहे का, तशा प्रकारचे मग ॲड्स दिसायचे. तर हा सगळा प्रकार बिल ग्रोसचा कॉपी केलेला आहे गुगलने, पण ते सगळं चालतंच. सिलिकॉन व्हॅली म्हटल्यावर नवनवीन आयडियाज आणि त्यांचं कॉपी करणं वगैरे, त्याच्याबद्दलचे कायदे कानून, कोणावर किती भुर्दंड बसला, हे सगळं आपल्याला माहितीच आहे सगळं प्रकरणं. पण अशातूनच हे सगळं अस्तित्वात आलं. सांगायचं तात्पर्य माझं हेच आहे की गुगल हे सर्च इंजिन जरी म्हणून लॉन्च झालं असलं, तरी आता गुगलने कितीतरी प्लॅटफॉर्म्स आहेत गुगलचे. गुगल मॅप, गुगल अर्थ, गुगल प्लस तर बंद झालेलं आहे, पण असे बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांचे. आता काय सर्वच क्षेत्रात गुगल आहे. क्रोम त्यांचं ब्राउझर एक नंबर आहे जगात, सगळीकडे वापरतात लोक. फास्ट सर्च आणि रिलेव्हंट सर्चेससाठी फेमस आहे क्रोम, आणि युजर इंटरफेसही चांगला आहे, सर्व वापरतातच. पण तेच की एक आयडिया, गरज असते एका कल्पनेची जी जगावेगळा विचार करू शकते, आणि विचारच नाही करू शकत तर तिला अस्तित्वातही आणू शकते. हा सगळा प्रकार याहू, एक्साईट आणि त्या अल्टाविस्टा नंतर गुगलने करून दाखवलेला आहे. इतर तिघांनीही तोच विचार केला होता, पण त्याला वेगळा शेप देऊन आपल्या मनात घर करणारी कंपनी आहे गुगल. आपल्या मेंदूवर ताबा मिळवणारी कंपनी आहे गुगल. आपल्या मेंदूला कामच नाही, तुम्ही जस्ट गुगल इट, क्रियापद आहे. जो शब्दच कधी अस्तित्वात नव्हता त्याला एक आज अर्थ प्राप्त झालेला आहे, जो आपल्या मेंदूवर अधिराज्य गाजवतोच आहे आणि गाजवतही राहणार आहे. आता त्याचा पुढील प्रवास कसा होणार आहे याबद्दल आपण चर्चा करतोच आहे वारंवार, की भविष्यात काय भविष्य आहे सगळं आभासी जगाचं, त्याच्याबद्दल आपण नेहमी बोलतच राहू. पण इथे आज मी संपवतोय. आज आपण चर्चा केली सर्च इंजिन थ्रू कसं आभासी जग बदलत गेलं. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो हा. आपल्या सर्चवरच आभासी जगातलं आपलं अस्तित्व अवलंबून असतं, म्हणून हे सगळं बोललो आहे मी. तर हेच पुढे कंटिन्यू करू आपण. पुढच्या भागात मी काय बोलणार आहे मला माहीत नाही. जसं मागच्या आठवड्यात बोललो मी की हा विषय आता कुठे मोकळा होतो आहे, याचा उलगडा जसा जसा होत जाणार मला तसाच मी तो तुमच्या पुढेही ठेवत जाणार. तर बघूया काय होते. आणि नेहमीप्रमाणे एक रेकमेंडेशन सुचवतो आहे की तुम्ही काय फॉलो करायला पाहिजे. आणि मी याचं नेहमीच भान ठेवतो आहे मित्रांनो, की जे मी फॉलो करतो आहे तेच तुम्ही फॉलो करावं. असं नाही की मी कुठेतरी ऐकले की हे पुस्तक वाचा म्हणून तुम्हाला सांगतो मी. पण मी आवर्जून हे बघतो की जे मी आधी वाचून चुकलेलो आहे, ऐकून चुकलेलो आहे, तेच तुम्हाला सांगावं. जे मूवी बघितलेली आहे मी तेच तुम्हाला कन्वे करावं. कारण की एखादी गोष्ट रेकमेंड करताना त्याच्याबद्दलची पुरेपूर इत्थंभूत माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे, म्हणून मी हे सगळं पाळतो आहे. तर आजची रेकमेंडेशन, यूट्यूबला एक छान डॉक्युमेंटरी आहे गूगलबद्दल सर्व माहिती देणारी, हिंदीमध्ये आहे, ती बघू शकता तुम्ही. जो वेबसाइट आज आप देखते हैं गूगल, उसका इतिहास आपको बिल्कुल पता चलेगा उसमें. अशा प्रकारचं त्याचं डिस्क्रिप्शन आहे काहीतरी, कैसे बनी गूगल वेबसाईट, दुनिया की सबसे बडी वेबसाईट. डॉक्युमेंटरी अतिशय सुंदर, जे मला वाटतं हिस्ट्री चॅनल किंवा कोणीतरी बनवलेली आहे. वर्ल्ड डॉक्युमेंटरी नावाचं चॅनल आहे यूट्यूबवर, तिथे ती डॉक्युमेंटरी तुम्हाला बघायला मिळू शकते. आवर्जून ऐका. 41-42 मिनिटांची डॉक्युमेंटरी आहे. आज मी जे काही बोललो त्यातला बराचसा भाग, असं म्हणू शकतो आपण की 60-70% भाग हा त्या डॉक्युमेंटरीचाच आहे. तर ती डॉक्युमेंटरी आवर्जून बघा. आणि स्वतःसाठीही मी एक रेकमेंड करतो आहे की जर मला कधी भविष्यात वाटलं गुगलची पूर्ण स्टोरी माहीत करून घ्यायसाठी, तर गुगल स्टोरी नावाचं एक पुस्तक आहे, ते वाचायला लागेल मला. तर हे मी तुम्हाला रेकमेंड करत नाही आहे सध्या, पण मी बोलतो इथे की तेही पुस्तक एक सुंदर माहिती देणार असू शकतं गुगलबद्दल. कारण की गुगल खरंच आज काळ मुठीत बांधून ठेवणारी गोष्ट आहे आपल्यासाठी गुगल.
कुठून काहीही कसंही तुमचं लोकेशनपासून सर्व काही गुगल ट्रॅक करतंय. खैर, त्याच्यावर आपण बोलूच, भविष्यात बरंच बोलायचं आहे. तर आजची रेकमेंडेशन पुन्हा एकदा, कैसे बनी गूगल वेबसाईट दुनिया की नंबर 1. तर ते यूट्यूबला डॉक्युमेंटरी बघा तुम्ही, वर्ल्ड डॉक्युमेंटरी चॅनलला. आणि नेहमीप्रमाणे आपलं ब्रीद वाक्य पुढील भागात भेटण्याआधी त्याच्यावर तुम्ही विचार करत राहावा सतत की एव्हरीथिंग इज लीगल ऑन इंटरनेट, बट व्हॉट्स राईट यू बेटर डिसाईड. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम. भेटूया पुढच्या भागात. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.